वयाच्या 53व्या वर्षी दुसरे लग्न केले होते. 18 दिवस माहेरी राहून नुकतीच त्याची नववधू घरी आली होती. ती रात्र त्याच्या आयुष्यात एक नवीन आनंद देणारी ठरणार होती. पण घडलं मात्र भलतंच. स्टोरी पूर्ण पाहण्याआधी आपल्या YouTube चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब करा. कुपवाडमधील प्रकाश नगरातील गल्ली नंबर 6 मध्ये अनिल तानाजी लोखंडे हे राहत होते. पत्नी आणि 2 मुली असा त्यांचा परिवार होता. सध्या ते एकटेच आहेत, कारण त्यांच्या पत्नीचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले असून दोन्ही मुलीचे लग्न झाले आहे. त्या आपल्या सासरी नांदतात, त्यामुळे त्यांचे जीवन एकाकी झाले होते. या परिस्थितीत आपल्याला आधार हवा म्हणून त्यांनी दुसरा विवाह करण्याचे ठरवले. त्याबाबत आपल्या नातवंडांनाही सांगितले. नातलगांना त्यांचे म्हणणे पटले. अनिल हे 53 वर्षाचे होते. यापुढे आयुष्य ते एकटे कसे जगणार हा प्रश्न होता. त्यामुळे नातेवाईकांनाही वश संशोधन करण्यास सुरुवात केली. वडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील राधिका बाळकृष्ण इंगळे हिचे स्थळ सुचवण्यात आले. ती 26-27 वर्षाची होती, म्हणजे अनिल यांच्या वयाच्या अर्ध्या वयाची होती. तिच्या नातेवाईकांनाही सांगितले की राधिकाला मूलबाळ होणार नाही. ती वैद्यकीय दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे तिला आधाराची गरज आहे. म्हणून अनिल यांनी ते मान्य केले आणि विवाहाला संमती दिली. दिनांक 23 मे 2025 रोजी धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे माधवनगर येथील दत्त मंदिर येथे विवाह उरकण्यात आला. विवाह झाल्यानंतर 5 दिवसांनी रीतिरिवाजाप्रमाणे राधिका माहेरी गेली, पण तब्बल 18 दिवस ती माहेरीच राहिली. तिच्या घरच्यांनी तिला इतके दिवस राहायची नसते असे सांगितले. तेव्हा ती मला भीती वाटते, मला करमत नाही असे कारण सांगत होती. तिच्या घरच्यांनी तिची मानसिकता ओळखून तिला राहू दिले. बुधवार दिनांक 11 जून 2025 रोजी वटपौर्णिमेचा दिवस असल्याने त्या दिवशी राधिकेला तिचा मावस भाऊ गणेश यांनी तिला सासरी पाठवून दिले. वटपौर्णिमेचा दिवस असल्याने राधिकाने उपवास पूजा अर्चा केली. तो दिवस तिने धार्मिक कार्यात घालवला. तिने पती अनिल याशी गप्पा टप्पाही केल्या. नुकतेच लग्न झाले होते. ते दोघे प्रथमच शय्या सोबतीसाठी एकत्र येणार होते, कारण लग्नानंतर 18 दिवस ती माहेरीच राहिली असल्याने त्यांच्यामध्ये संबंध आलेच नव्हते. त्यामुळे अनिलने पत्नी राधिकेला जवळ झोपण्यासाठी बोलवले. राधिका घाबरली होती. खरे तर राधिका ही परिपूर्ण स्त्री नव्हती, कारण तिला गर्भाशयाची पिशवी नव्हती. नवऱ्याने तिला जवळ बोलावले होते, पण तिला भीती वाटू लागली. आपल्याशी नवरा कसा वागेल या विचाराने ती घाबरली होती. पण तिने तसे दाखवले नाही. ती नवऱ्यासोबत शरीर संबंध करण्यास तयार नव्हती. तिच्या मनाने भीतीने घर केले होते. त्या मनात इतकी भीती दाटली होती की शरीर संबंधापासून वाचवण्यासाठी तिने आपल्या पतीला संपवण्याचे ठरवले. तोच नसेल तर शरीर सुखाची मागणी कोण करणार असे तिला वाटले. पती समेत गप्पा मारत मारत त्याला बेसावत ठेवून ती पाणी पिण्याच्या बहाण्याने स्वयंपाकघरात गेली. मागचा पुढचा विचार न करता तिने तिथे जळण तोडण्यासाठी ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि ती अनिलच्या खोलीत गेली. त्यावेळी अनिल बेसावत होता. पाहून राधिकाने कुऱ्हाडीचा घाव पती अनिलच्या डोक्यात घातला. हनुवटीवर घाव घातली. अनपेक्षित घाव घातल्याने अनिल मोठ्याने ओरडला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडून तडफडत मरण पावला. रात्रीची वेळी नीरव शांततेत अनिलचा तो आवाज ऐकून अनिलच्या घरासमोरील नागरिक गोळा झाले. त्यांनी दार ठोठावून दरवाजा उघडण्यास सांगितले. तेव्हा निर्विकार चेहऱ्याने राधिकाने दरवाजा उघडला. काय झाले म्हणून लोक घरात शिरले असता घरामध्ये अनिलचा रक्ताळलेला मृतदेह पडला होता. लोक काय समजायचे ते समजून गेले. अनिलचा खून त्याच्या नवविवाहित पत्नीने केला आहे हे त्यांना सर्वांना समजून आले होते. त्यांनी राधिकाच्या चेहऱ्याकडे पाहिले असता तिला आपण केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप दिसून येत नव्हता. पुढे होणाऱ्या कारवाईची कोणती भीती तिला दिसून येत नव्हती. लग्नानंतर पहिल्यांदा सासरी नांदायला आलेल्या नवविवाहितीने पतीचा खून केल्याची घटना कुपवाड MIDC पोलिसांना कळवण्यात आली. रात्री 1च्या सुमारास कुपवाड MIDC प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तिथे घटनास्थळी दाखल झाले. तिच्यावर गुन्हा दाखल होऊन तिला पोलिसांनी अटक देखील केली. वटपौर्णिमेचा दिवस आणि पतीचा घात पत्नीने केला. अनिलचा दुसरा विवाह होता. राधिकेला वैद्यकीय अडचणी असल्याने ती घाबरली होती. तिला शरीर संबंधाची भीती वाटायची. ही बाब राधिकाने तिच्या मावशीला देखील सांगितली होती. राधिका शरीर संबंधाला घाबरत होती. माझ्याशी पती कसा व्यवहार करेल ही भीती तिला सतावत होती. त्या भीतीवरचा उपाय तिने केला आणि आपल्या नवऱ्यालाच मारून टाकले. आता इथून पुढे तिला या गोष्टीची भीती राहणार नाही. असाच प्रकार तिने केला होता, पण तो जीवघेणा होता. नवऱ्याच्या कचाट्यातून सुटका करण्याच्या प्रयत्नात ती कायद्याच्या कचाट्यात मात्र अडकून गेली होती. व्यर्थ भीती मनात बाळगून तिने हिंसक कृत्य केले आणि ती कारागृहात जाऊन बसली. खून केल्यानंतर मात्र राधिकेच्या चेहऱ्यावर कसली भीती दिसून येत नव्हती. याचा अर्थ काय? ती मानसिक दृष्ट्या सबळ नव्हती की तिच्या मनात नसताना तिचे लग्न लावून देण्यात आले होते. नेमकं काय हे प्रश्न अनुत्तरच आहे. कदाचित पुढे त्यामागचे कारण कळेल. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.